आज आपण बनवला आहे मस्त असा देसी मसाला पास्ता। तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे आपण 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे। तर एका पातेल्यात आपण पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये हा पास्ता आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण जिरे आणि बारीक केलेला लसूण भाजून घेणार आहोत। छान असे भाजलं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत। तीही आपल्याला भाजून घ्यायची आहे। ती भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि तोही आपल्याला 1-2 मिनिट चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेणार आहोत, तीही आपण अशा पद्धतीने कट केलेली आहे। नंतर यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे। तर हे सर्व आपण 2 ते 3 मिनिट मस्त असे तेलामध्ये भाजून घेऊया। हे भाजून झाले की यामध्ये आपण नंतर जो आपण पास्ता शिजवून घेतलेला आहे तो एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता आपला पास्ता शिजलेला आहे। तर हा पास्ता आपण थोडा वेळ गार करत ठेवूया। नंतर या टोमॅटो मिरची आणि कांदामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, ती यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। हे चांगले मसाले मिक्स झाले की यामध्ये आपण शिजवलेला पास्ता आहे तो यामध्ये घालून घेऊया। नंतर आपण जो आपला पास्ता मसाला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत आणि यालाही 2 मिनिट आपण मस्त असे सर्व मसाले हलवून घेणार आहोत पास्त्याबरोबर। तर या पद्धतीने आपले मसाले सर्व असे मिक्स झालेले आहेत। तर या पद्धतीने आपला मस्त असा पास्ता तयार होत आहे। याला 2 ते 3 मिनिट आपण मस्त असे मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि 1-2 मिनिट आपण याला असेच शिजवून घेणार आहोत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।